तर मित्रांनो, आज नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज ब्लॉग यासाठी बनवला आहे की मी आज आमच्या इथे कलमाची झाडं लावलेली आहेत, प्लस छोटी बाग आहे माझी. त्याच्यामध्ये मुळ्याची भाजी, मग नंतर वांग्याची रोपं, नारळाची, सुपारीची 2-3 झाडं आहेत. तर त्यासाठी मी आज फवारणी करणार आहे. आणि ही फवारणी कसली आहे बघू शकता. हे आहे गोमूत्र, बघा. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे एक फवारासाठी मशीन आहे, बघू शकता. हे याच्यामध्ये इथून पूर्ण पाणी आणि हे गोमूत्र मिक्स करून हे पूर्ण भरायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये असं पंपिंग करायचं, जेणेकरून ह्याच्यामध्ये हवा पास गेली पाहिजे. आणि पंपिंग केल्याच्या नंतर इथं एक बटन आहे, प्रेस करायचं. हे बघा, जे इथून स्प्रे पाणी सगळं बाहेर येतं. झाडांवरती यासाठी टाकले जातात की जे झाडाला कीड लागते, या किडीपासून त्याचं संरक्षण होण्यासाठी हे गोमूत्र याची फवारणी केली जाते. अशा प्रकारे मी हे गोमूत्र आणलेलं आहे आणि आता ते मी झाडावरती आमच्या फवारणी करणार आहे. आणि छोटीशी बाग आहे, याच्यावरती सुद्धा मी भाजी लावलेली आहे. तर तिथे सुद्धा मी फवारणी करणार आहे. चला तर मग दाखवते कशी फवारणी केली जाते.